कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं ये ना। या काय झालं? सगळं ठीक आहे ना? मला ना जरा वेगळाच संशय येतोय। कसला? ती रुपाली आहे ना मध्येच वेगळी वागते, म्हणजे असं वाटतं ना की ती काहीतरी भयंकर करणार आहे। हे ना आता खूप झालंय नेत्रा, या सगळ्याचं ना लवकरात लवकर सोक्ष लावून टाकूया ना। पण काकू काय झालंय? तुम्ही एकदम अशा का बोलताय? नेत्रा हे जे काय चालू आहे ते अजून किती दिवस असंच चालू राहणार आहे? काकू आता आणखी थोडे दिवस आपल्याला असंच चालू ठेवायचं, म्हणजे तुम्ही हे जे नाटक करता ना विरोचकावर विश्वास बसल्याचं, ते तसंच चालू ठेवायचं। नेत्रा मला सांग, त्या कट्यारीने विरोचकाचा अंत होऊच शकतो ना? हो बरोबर आहे तुमचं, पण तेजस, मी खरंच ज्यूस नाही दिला होता नेत्राला। ऐक ना तेजस, प्लीज असं नका करू ना। पण काय नेत्रा, सांग ना। आपल्याला थोडं थांबावं लागेल। थांबावं लागेल, पण किती? 7 महिने। काकू, मी जेव्हा विरोचकाचा वध केला होता तेव्हा अस्ती कट्यार जागृत नाही झाले, कारण तेव्हा सुद्धा माझ्या पोटात हे बाळ होतं, आणि जोवर हे बाळ माझ्या पोटात आहे ना तोवर अस्ती कट्यार जागृत नाही होऊ शकत, कारण पेटीमधल्या श्लोकात तसंच लिहिलंय। पण तुम्ही अजिबात काळजी नका करू। ज्या क्षणाला मी या बाळाला जन्म देईन त्या क्षणाला मी अस्थिकट्यार जागृत करून विरोचकाचा वध करेन। नेत्रा, नेत्रा ठीक आहे, आपण थांबूया, दुसरा काहीच पर्याय नाही ना। पण तू तुझी काळजी घे। हो, येते मी। नेत्रा, काकू मग का असं वागतंय? काय झालं? माझ्याशी नीटच नाही बोलत त्या। बघ ना आता पण कसं गेलं। नाही ताई, काकू थोड्या टेन्शन मध्ये आहेत, विरोचकाचा विचार करताय। मी नंतर बोलते काकू माझी, रेस्ट कर है ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।